17 किलो वजन कमी 3 महिन्यामध्ये झालं. आजची जर्नी मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. याचं कारण काय आहे? कारण की माझ्याकडनं होतच नाही. पहिलं कारण, मी खूप प्रयत्न करून बसलेली आहे, काहीच फायदा होत नाही आहे. मी 1 ग्लास पाणी पिलं तरी माझं वजन वाढतं. माझं शरीर तर असं आहे की फक्त हवानी पण माझं शरीर म्हणजेच वजन वाढतं. मी तर एक्सरसाइज करते, मी तर डाएट पण करते, पण मला रिझल्टच येत नाही, म्हणून मी सोडून देते. ह्या गोष्टी तुमच्यासोबत आहेत ना, तर आजचा व्हिडिओ तुम्ही फक्त लास्टपर्यंत बघा. मग तुमच्यामध्ये कशी जिद्द तयार होते बघा वजन कमी करण्यासाठी. आणि ही जिद्द तात्पुरती नाही आहे, म्हणजे व्हिडिओ बघता बघताच जोशमध्ये येण्यासारखी नाही आहे. ही जिद्द तुम्हाला तुमचं वजन कमी करून देणारच आहे. तर फक्त त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ लास्टपर्यंत बघावं लागेल. मी आज आहे ना माझ्या स्टुडंटचीच जर्नी तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि नेहमी पोहोचवत असते वेगवेगळ्या पद्धतीने, जेणेकरून माझ्या यूट्यूब फॅमिलीला या अशा जर्नी ऐकून नक्कीच उत्साह येत असेल आणि त्यांचं पण वजन कमी होतं. खूप साऱ्या कमेंट्स येतात मला की मॅडम ह्या डाएटनी वजन कमी झालं, मॅडम ह्या एक्सरसाइजनी खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. तर खूप आनंद होतो. म्हणून तुमच्यापर्यंत असे व्हिडिओ अजून पोहोचवायची इच्छा होते की जेणेकरून तुम्ही असे व्हिडिओ बघून अजून उत्साही बनणार आणि वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये अजून झोकून जाणार. तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी गीता आणि तुमचं खूप 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 स्वागत करते आजच्या छानशा एका वेट लॉसच्या व्हिडिओमध्ये. ही वेट लॉस जर्नी 17 किलोची आहे. कसला भारी रिझल्ट आला आहे ना. आणि हा याच्यामध्ये एक आहे बरं का, कसले महागडे प्रोडक्ट नाही आहे, कसला फॅन्सी डाएट नाही आहे, काहीही नाही आहे, कुठे हेवी वर्कआउट केलेलं नाही आहे, कुठे जिमलाही गेलेली नाही, काहीच नाही. पण किती सिंपल पद्धतीने झालं. फक्त काय झालं, त्याचं पहिलं कारण तर हेच आहे, मनामध्ये जिद्द. नाही, मी करणारच आहे आणि मला करूनच दाखवायचं आहे. आता ही जिद्द काय 3 महिन्यात का पहिल्या महिन्यातच नाही झाली. ही जिद्द खूप कष्ट घेतले. वर्षभर माझ्याकडे जॉईंट होती ही माझी स्टुडंट. सुलोचना नाव आहे आणि पुण्यामध्ये राहते. वर्षापासून योगा करते. मग तुम्ही तर बोलता की 3 महिन्यातच तिचं वजन कमी झालं. तर रिझल्ट तर 3 महिन्याचाच आहे ना. मग वर्षापासून केलं काय? तेच तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी. म्हणून म्हटलं व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. खूप मजा येणार आहे तुम्हाला व्हिडिओ ऐकायला पण. अरे हे तर आपल्यासोबत होतं, अरे हे तर असं आपण पण करतो, असं तुम्हाला नक्कीच वाटणार आहे. तर आता ही जर्नी 3 महिन्याची आहे. हे तर आपलं फायनल झालं आणि खरंच झालेलं आहे. असे कितीतरी स्टुडंट आहेत, कोणी 18 किलो केलं आहे, कोणी 12 किलो केलं आहे, कोणी 3-3 महिन्यामधले रिझल्ट. कारण की मग प्रत्येकालाच असे रिझल्ट का नाही? तुम्ही वेगवेगळा डाएट देता का? तुम्ही सगळे वेगवेगळे एक्सरसाइज घेता का? नाही. तर प्रत्येकाचं शरीर सेम नसतं. म्हणून आहे ना, याचं बघितलं त्याचं बघितलं, अरे हिचं तर लगेच झालं, मी तर किती दिवसाचं करते, माझं होतच नाही. तुमचं शरीरात त्यांच्या शरीरात खूप फरक असतो. पाची बोटं सारखी आहेत का? नाही. तसं शरीर कसं सारखं असणार? जरी आपली मैत्रीण आहे, जरी आपली बहीण आहे, तरी पण शरीर सारखं नसतं. म्हणून आहे ना, आपल्या शरीराला वेळ द्यायचा असतो. ज्यांचं फास्ट झालं त्यांचं अभिनंदन, आणि ज्यांचं होत नाही आहे, खूप प्रयत्न करतायत, त्यांनी अजून कष्ट करायचे आहेत. तर आता काय काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते. पहिले आपण सुलोचनाची जर्नी ऐकून घेऊया. सुलोचना 1 वर्षापासून माझ्याकडे जॉईंट होती. मग तिला तेव्हा रिझल्ट का नाही आले बरं मॅडम? आताच कसे आले? तर काय कारण आहे माहिती आहे? जरी तुम्ही वर्षापासून माझ्याकडे म्हणजे योगा करताय किंवा तुम्ही घरी एक्सरसाइज करताय, ऑप्शन 2 आहेत ना, घरी करताय किंवा तुम्ही क्लासेस जॉईन केलेले आहेत, तरी पण तुम्हाला रिझल्ट नाही आला आहे. तुमचे इंचेस लॉस झालेत, 10-12 किलो वजन कमी झालं असेल किंवा 7-8 किलो झालं असेल, त्याच्या पुढे तुम्ही जात नाही आहे. आता हिनी वर्षभरापासून 75 वरून ही हल्ली का नाही, तर हिनी 68 पर्यंत येऊन 68 पर्यंत यायची वर्षात. ठीक आहे, मध्ये ते कसं, मग मी चॅलेंज द्यायची. मी योगा तर ती रोज करते. पण मध्ये गॅप कसा झाला, तुमचाही असं होऊ शकतो. योगा करताना, एक्सरसाइज करताना, डाएट करताना खूप प्रॉब्लेम येतात आपल्याला आणि प्रत्येक लेडीजला येतातच. तर आता काय करायचं आहे, जर तुम्हाला असे प्रॉब्लेम येत आहेत, म्हणजे 4-5 दिवस तुम्ही, हे सुलोचनाचंच एक्झाम्पल देते तुम्हाला, की 4-5 दिवस तुम्ही योगाच नाही केला, डाएटच नाही झाला, सोडून दिलं, असं नाही करायचं. आता सुलोचनाने काय केलं, वर्षभरापासून योगा तर म्हणजे फीस तर मंथली भरत होती, योगा पण बऱ्यापैकी करत होती. पण प्रॉब्लेम काय आले, मध्ये एकदा आलं घर शिफ्टिंग.
त्याच्या 2 महिने निघून गेले. म्हणजे या घरातनं त्या घरात, त्या घरातनं खूप गोंधळ होतो. एकदा दोनदा असं आलं की गावाला जायचं काम पडलं इमर्जन्सीमध्ये, तेव्हा डाएट झाला नाही, योगा झाला नाही, काहीच झालं नाही. नेमका कसा तरी आपला रिझल्ट यायला लागला की आपण रस्त्यावरून भटकतो. आणि हेच हिच्यासोबत झालं. तुमच्यासोबत होतं का नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये. एकदा घर शिफ्टिंग झालं, एकदा गावाला जायचं झालं आणि मग कशी तरी जबरदस्तीने परत रुळावरती गाडी यायला लागली. मग तिच्या पायाचं ऑपरेशन झालं. ठीक आहे, आता ऑपरेशन म्हटलं की आपल्याला आपण काहीच नाही करू शकत. पण ऑपरेशन झाल्याच्या नंतर फक्त तिने महिना दीड महिना रेस्ट घेतला आणि तिथे वापस तिचं वजन वाढलं. रेस्ट घेतला, तुमचा मेटाबॉलिझम स्लो झाला, तुमच्या शरीराची ॲक्टिव्हिटी नाही आहे, तुमचं डाएट नाही आहे, तर तुमचं वेट हे वाढणारच. वेट कमी होत नाही. ठीक आहे, आणि आपण जर वेट लॉस जर्नीवरती असेल तर आपल्यासोबत या गोष्टी घडतातच घडतात. आता तरी स्वतःला तिने पुश केलं. मी तिला खूप वेळेस पुश केलं की नाही सुलोचना तू कर, होणार तुझ्याकडून, होणार. घरच्यांनी तिला सपोर्ट केला. मग परत ती योगामध्ये म्हणजे योगामध्ये तर होतीच ती, कधी तिने ग्रुप सोडलाच नाही माझा. पण अजून पण आहे. आता तिला मेंटेन राहायचं आणि योगा करत राहायचं आहे, आयुष्यभर करत राहायचं. बोलते मॅडम मी योगा तर कधी सोडणारच नाही. अशा पण लेडीज माझ्या बॅचमध्ये आहेत की त्या 5-6 वर्षापासून कंटिन्यू फक्त योगा करतात. का तर शरीर हेल्दी आणि फिट राहायचं आहे, डॉक्टरचा खर्च वाचवायचा आहे, याच्यासाठी राहतात. आणि त्यातलीच सुलोचना पण आहे. आता हिने परत सुरुवात केली. खूप कंटाळा आला, हेवी बॉडी झाली होती वापस. ऑपरेशनचं शरीर, पाय उचलत नव्हते पायाचं ऑपरेशन झाल्यामुळे. हळूहळू स्टेप करत घेतला, योगा करत घेतला. मी जसं जसं तिला योगा बॅचमध्ये शिकवत होती तसं तसं तिने करत घेतला. आणि ज्या पायाला तिला 3 ते 4 महिने कवर व्हायला लागत होते, तिचा पायाचं दुखणं आहे ते ऑपरेशनचा पाय होता ना, तो तिचा महिन्याभरातच कवर झाला. आता हे मी नाही सांगत आहे किंवा ती पण नाही सांगत आहे. जेव्हा ती डॉक्टरकडे गेली तेव्हा तिने स्वतः सांगितलं मला की मॅडम माझ्यासोबत ज्यांचे ऑपरेशन झाले होते ना, ते अजून पण पाय देखील उचलू शकत नाही आहेत. आणि डॉक्टरने मला सांगितलं की तुम्ही खूप लवकर आणि खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने कवर केलं. तर तेव्हा तिने सांगितलं की डॉक्टर मी असं असं योगा करते. तर डॉक्टरांनी पण तिला खूप शाबासकी दिली की हो खरंच तू कंटिन्यू कर, आणि चांगल्या पद्धतीने लवकर कव्हर झाली. योगाचा हा एक फायदा आहे बरं का. जर तुमच्या शरीरात तुमची हालचाल कमी असेल ना तर तुम्ही योगा करा. उथल करण्याची आवश्यकता नसते, पण शरीराला ॲक्टिव्ह हळूहळू वाढवत गेलो ना की मग सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. आता हे झालं. मग 2-3 महिने तिने त्याच गोष्टींमध्ये घातले. आता 1-2 किलो वजन कमी झालं. हळूहळूनी उत्साह यायला लागला. मग चॅलेंजवर चॅलेंज, मी जे चॅलेंज दिलं ते घेतलं. मी जे योगा करायला सांगितला तो केला. सूर्यनमस्कार 12 सूर्यनमस्कार होत नव्हते, आता ती 72 108पर्यंत पण म्हटलं तर करू शकते. पण 72 तर बिनधास्त सूर्यनमस्कार करते. त्याच्यासोबत नुसते सूर्यनमस्कार नाही, सूक्ष्म व्यायाम करते, कार्डिओ करते, वेगवेगळे आसन करते, नंतर लास्टला सूर्यनमस्कार पण करते. किती कॅलरीज गेल्या तिच्या 1-1.5 तासामध्ये गेल्या तिच्या 700-800 कॅलरीज आरामात गेल्या. आता डाएटमध्ये मी तिला द्यायची चॅलेंज, तिला नाही सगळ्या स्टुडंटला देते, पण ज्यांना जिद्द आहे ना करण्याची ते करतात. आता चॅलेंजमध्ये मी वेगवेगळ्या पद्धतीने आता ते ग्रुपमध्ये देत असते. ठीक आहे, ते तिने ॲक्सेप्ट केले. मग रिझल्ट येत गेला. मग जसं जसं आपल्याला रिझल्ट येत गेला, आता तिने ठरवलं की आता गाडी माझी रुळावरून घसरवायचीच नाही आहे मला. आता ही पटरीवरून अशीच ठेवायची जोपर्यंत मी माझ्या टार्गेटवरती पोचत नाही. याच्यामध्येही तिला आलीच असणार ना प्रॉब्लेम. असं नाही आहे की 3 महिन्यात ती कुठे गेली नाही का, 3 महिन्यात तिचे मुलांचं काय नसेल का, 3 महिन्यात तिला काय खायची इच्छा झाली नसेल का, असं अजिबात नाही. आणि हे क्षणोक्षणी आपल्याला होतं. जेव्हा आपण वेट लॉस जर्नीवरती असतो ना, आपल्या क्रेविंग्स होतात. आपला माइंड आहे ना अजून अशा गोष्टींमध्ये नेतो आपल्याला की ज्या आपल्याला करायच्या नसतात. तर फक्त आपल्याला माइंड सेट ठेवायचं, नाही तुझं मी ऐकणार नाही, माझा पॉईंट, माझा मुद्दा समोर आहे आणि हेच मी करणार आहे. ह्या जर गोष्टी आपण ठरवल्या तर तो पण बोलतो हा ठीक आहे, चालू दे बाबा तुझं, चालू दे. तर आता तिने घरामध्ये मुलांना पण असं गोष्टी बनवून नाही दिल्या. बोलते मॅडम मी ठरवलं आहे की जोपर्यंत माझं 55 किलो होत नाही ना तोपर्यंत मी घरामध्ये पण काय बनवणार नाही आहे. मुलांना जे म्हणजे मी किचनमध्ये जातच नाही अशी माझी कंडिशन झालेली आहे. म्हणजे 2 टाईम जेव्हा जाते ना तेव्हाच, व्यतिरिक्त जात पण नाही. फक्त मी माझं पाणी, माझं डाएटचं सगळं असं डायनिंगवरती ठेवते आणि ते माझं दिवसभर चालतं.
हाऊसवाईफ आहे, ठीक आहे. तर आता जॉबला जाणाऱ्यांसाठी पण तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. तुमचे डाएट, तुमचा सगळ्या गोष्टी तुम्ही वेगळ्या ठेवून तुमचं पाणी असं तुम्ही टार्गेट करू शकता. असं करून करून योगा, एक्सरसाइज ह्या गोष्टी करून मध्ये मध्ये वजन तिचं स्टक झालं, वजन प्लॅटूमध्ये जातं आपलं, तेव्हा आपल्याला खचायचं नसतं की अरे यार, इथे तर मी योगा पण करते, इथे ते मी एक्सरसाइज म्हणजे डाएट पण एकदम फॉलो करते, तरी पण वजन हललं नाही आहे. शरीर आहे ना प्लॅटूमध्ये जातं, आपलं वजन आहे ना स्टक होतं. आणि ते होतंच, प्रत्येकाचं होतं, माझं, तुमचं, सर्वांचं होतं. आणि त्याच्यावरती जर आपण मेहनत सोडली की बस झालं, मग काही फायदा नाही आहे. एवढी 3 महिन्याची 4 महिन्याची आपण मेहनत केलेली आहे ती वाया जाते. मग जर तुमचं शरीरात आता वजन स्टक झालं आहे ना, ही एक गोष्ट तुम्ही नोट करून ठेवा. जर तुमचं वजन स्टक झालं आहे तर तुम्ही तिथे काय करू शकता, तर अजून जास्त 1 तास योगा करताय का, तुम्ही 1.5 तास योगा करा. तुम्ही 6,000 स्टेप चालताय का, तिथे 10,000 स्टेप चाला. तुम्ही पाणी 2.5 लिटर पिताय का, तिथे 3.5 लिटर प्या. तुम्ही डाएटमध्ये 2 चिले घेताय का, तिथे 1 चिला घ्या. तिथे तुम्ही प्रोटीनचा सोर्स वाढवा. एकच छोटी प्लेट सॅलड घेताय का, तिथे मोठी प्लेट सॅलड घ्या. या गोष्टी वाढवा. तुमचं प्लॅटूमधलं वजन आहे ना ते तुटेल. नाहीतर तुम्ही इंटरमिटिंग फास्टिंग तिथे करू शकता. 16/8चा असा उपवास करू शकता किंवा 24 तासाचं वॉटर फास्टिंग देखील करू शकता. असं हप्त्यातनं 2दा-3दा केलं तर तुमचं प्लॅटूमधलं वजन कमी होतं. आता हे सगळ्या हिच्या गोष्टी झाल्या, ठीक आहे. आता तुम्हाला ह्या गोष्टीतनं काय शिकायला भेटतं आहे, आता आपण आहे ना की माझं वजन कमी होत नाही आहे, जसं की मी सगळ्या गोष्टी पहिले सांगितलं की वजन कमी होत नाही आहे, वजन वाढतं, वेट लॉस जर्नीवरती गेलो की असे असे प्रॉब्लेम येतात, समथिंग कंटाळा येतो, आळस येतो, अजून वजन वाढत जातं, कमी नाही होत. कोणाचं शरीर आहे 3 महिन्यात रिझल्ट देतं, कोणाचं शरीर आहे 6 महिने घेतं, कोणाचं शरीर वर्ष घेतं, कोणाचं शरीर 2 वर्ष घेतं, कोणाचं शरीर 3 वर्ष घेतं. का कसं शरीर वेगवेगळं आहे. मेटाबॉलिझम वयानुसार आपला स्लो होतोच होतो, तिथे आपल्याला काहीच करता येत नाही आहे. आज मी स्वतः एवढ्या बॅचेस चालवते, सगळ्या गोष्टी, मग तसं तर माझं 0 फिगर पाहिजे होतं, मी एवढा योगा करते नाही. वयानुसार सगळ्या गोष्टी आपल्या घडत जाणारच आहेत ना, वय कमी थोडी होते, आपलं वाढतच जातं आहे. म्हणून तुम्हाला प्रयत्न सोडायचा नसतो. आज तुमचं जर 70 किलो आहे, तुम्ही प्रयत्न चालू ठेवले तर ते 60वरती जाणार, वर्षभरात का होईना पण जाणार. पण जर तुम्ही आशा सोडली तर तुमचं ते 70वरून 80वर जायला तुम्हाला वर्ष नाही लागणार, तिथे 2च महिन्यात तुम्हाला 80वरती काटा नेणार. मग तुम्ही विचार करायचा आहे, ते 80 किलो करायचं आहे की 60 किलो करायचं आहे. मेहनत तर घ्यावंच लागते. आता ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर आहे. आता एक छोटासा डाएट मी तुम्हाला सांगते. जर तुम्हाला डाएट करणं पॉसिबल नाही आहे, योगा करणं पॉसिबल नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी खूप कठीण वाटतात, तर सिंपल ठेवायचं. काय करायचं, सकाळी उठायचं, गरम पाणी प्यायचं, लिंबू पाणी प्यायचं किंवा जिरा वॉटर ड्रिंक घ्यायची. तिन्हीतलं एक ऑप्शन. उठल्याबरोबर चहा, म्हणजे चहा, कॉफी या गोष्टी न घेता सकाळी आपल्या बॉडीला डिटॉक्स करण्यासाठी 3 गोष्टींचा वापर करा. लिंबू पाणी, साधं पाणी, जिरा वॉटर ड्रिंक. या 3 गोष्टी म्हणजे 3 ड्रिंक यातल्या तुम्ही याच्याने सुरुवात करायची, ठीक आहे. ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला जर लवकर रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही एखादं फळ घ्यायचं. जर स्लो रिझल्ट पाहिजे तुम्ही स्प्राऊट घ्या, उपमा घ्या, पोहे घ्या, हे करा. आता इथे जेवणाच्या थाळीमध्ये सिंपल आहे. 1 प्लेट सॅलड, 1 ग्लास ताक आणि ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, नाचणीची भाकर ह्या भाकरीचा वापर करा. चपाती, भात ह्या गोष्टी तुम्हाला खायची इच्छा झाली हप्त्यातनं 1दा किंवा 2दा खा. आता 1 प्लेट स्प्राऊट ठेवा, 1 प्लेट सॅलड तर आहेच, भाजी तुमच्या आवडीनुसार घ्या. मस्त प्लेट सजवायची आणि ते खायचं दुपारचं जेवण. दुपारच्या नंतर तुम्हाला 3-4 वाजता चहा घ्यायची. अशा क्रेविंग झाल्या, 1 कप जर चहा घ्यायची जरी इच्छा असेल ना, चहा पण घेऊ शकतो, सकाळीच पण चहा घेऊ शकतो. पण त्या चहासोबत बिस्किट, नमकीन, चॉकलेट म्हणजे अशा दुसऱ्या गोष्टी नाही घ्यायच्या की ते 80 कॅलरीचा चहाचं तुम्ही ते 400-500 कॅलरीज करणार, असं नाही करायचं. 80 कॅलरीचा 100 कॅलरीचा चहा आहे ना तुमचा 1 कप भरून, तो तेवढाच ठेवायचा. त्याच्यासोबत तुम्हाला खायची इच्छा असते ना काय, तर तुम्ही थोडं चुरमुऱ्याचा चिवडा बनवा, पोह्यांचा चिवडा बनवून ठेवा घरामध्ये. तुम्ही ते 4 बदाम घेऊ शकता, तुम्ही 5-6 मखाणे घेऊ शकता. बघा, ह्या पण गोष्टीमध्ये कॅलरीज असतात हा. असं नाही की हे हेल्दी आहे म्हणून पोट भरून खायचं. बदामामध्ये कॅलरीज आहेत, पोह्यामध्ये कॅलरीज आहेत, मनुक्यामध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये कॅलरीज भेटतात, म्हणून त्याची क्वांटिटी कमी ठेवायची. आता हे झालं 4 वाजताचं पण तुमचं चहाचा टाईम निपटला.
आता काय करायचं, जर तुम्हाला वजन इमानदारीने कमी करायचं आहे, शरीर हेल्दी करायचं आहे, डॉक्टरांचे खर्च वाचवायचे आहेत, कारण की आपण ना या गोष्टी ऐकतो, खूप परिणाम होतो आपल्यावरती, चांगला परिणाम होतो हां, पण करत नाही. पण मग केव्हा वाटतं आपल्याला, पस्तावा केव्हा येतो, जेव्हा एवढी लंबी चौडी बिल येतं ना डॉक्टरचं, तेव्हा वाटतं, कारण की तिथे डिस्काउंट नसतं आपल्याला. वजन वाढत चाललेलं आहे ना, फक्त वजनावरती नका जाऊ, पुढे चालून तुमची हेल्थ पण खराब होणार. एक पार्ट शरीराचा साथ द्यायला सोडून देणार वजन वाढत चालल्यावरती. म्हणून आजच तुम्ही वेट लॉस जर्नीवरती जा, स्टार्ट करा. ही जर्नी ऐकली, उत्साह आला, 4 दिवस केलं, सोडू नका, कंटिन्यू करा. 1 महिन्यात रिझल्ट नाही आला, दुसऱ्या महिन्यात रिझल्ट येतो, तिसऱ्या महिन्यात थोडा रिझल्ट येतो, चौथ्या महिन्यात थोडा कमी येतो, 5व्या महिन्यात चांगला येईल, 6व्या महिन्यात थोडंसं कमी येईल. असं करत 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 तुमच्या वेट लॉस जर्नीवरती खूप चांगला परिणाम होतो आणि मस्त तुम्ही वजन कमी करून घेणार. घरच्या घरी काहीही वेगळं करायचं काम नाही. आता संध्याकाळचं जेवण नॉर्मल ठेवायचं. संध्याकाळी जर घरचे 10 वाजता जेवत असतील तर ना, आपल्याला नाही जेवायचं, ठीक आहे. काही फरक नाही पडत आहे. 3 महिने 4 महिने सोबत नाही जेवलो, काहीही फरक नाही पडत. तुमच्यासाठी खर्च करायचं काम पडलं ना, तेव्हा बोलतील की वजन कमी केलं असतं तर हे खर्च वाढले नसते, असं वाटेल. म्हणून आज तुम्ही स्वतःचा विचार करा आणि तुम्ही संध्याकाळी तुमचं जेवण आहे ते 7पर्यंत फिनिश करा. आता ऑफिसला जाणाऱ्या लेडीज असतात, त्यांनी काय करायचं मॅडम मग, तर तुम्हाला जर वेळ होतच असेल, तुमच्याकडनं पॉसिबलच नाही ना, तर तुम्ही संध्याकाळचा आहारच चेंज करून टाका. चपाती भात ह्या गोष्टी खाऊच नका, एक्स्ट्रा जंक फूड आणून खाऊ नका, नूडल्स राईस या गोष्टी खाऊ नका. तुम्ही काय घ्या संध्याकाळी, व्हेजिटेबल सूप घ्या, टॅमॅटो सूप घ्या, पपयाचं सूप, ज्यूस घ्या, तुम्ही ओट्सची खिचडी, पातली खिचडी घ्या, मुगाची पतली खिचडी घ्या, 1 बाऊल भरून. जर नाही घेतलं तरी काही हरकत नाही. ऑफिसला जाणाऱ्या लेडीज असतात, खूप भूक लागते, मग 1 बाऊल भरून खा, बस. गरम पाणी प्या 2 ग्लास झोपायला जाताना. हे जर गोष्टी केल्या आणि याच्यासोबत योगा, जसा वेळ भेटला तसा रात्री करा, झोपायला जाताना करा, सकाळी उठता उठता करा, थोडंफार चालण्याच्या स्टेप वाढवा. ह्या गोष्टी जरी केल्या ना, कोणताही महागडा फॅन्सी डाएट घ्यायची आवश्यकता नाही पडत. जर तुमच्याकडनं ह्या गोष्टी होत नाहीत, कसा डाएट घ्यायचा, कसं काय करायचं, योगा कोणत्या करायचा समजत नाही आहे, तर तुम्ही माझे ऑनलाईन बॅचेस पण जॉईन करू शकता. इथे फी पेड करावी लागते, पहिलेच सांगते. ज्यांना आवश्यकता आहे ते कॉल करू शकता. तुम्ही सांगा मला ह्या जर्नीमधून तुम्हाला काय शिकायला भेटलं आणि तुम्ही आजपासून तुमची वेट लॉस जर्नी स्टार्ट करणार आहात का, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सुलोचनाची जर्नी सोपी नव्हती, खूप कठीण होती, पण 3 महिन्याचा रिझल्ट बघून त्या कठीण जर्नीला ती विसरून गेली. चांगल्या गोष्टी आता लक्षात असतात ना, तर तुमच्यासोबतही अशा गोष्टी घडू शकतात. फक्त करायची जिद्द ठेवा. भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.